काय लोकांना ना इतकी गू खायची सवय लागली, भलतीच गू खायची सवय लागली. अरे तुम्ही बघायला आलतात का? बघायला आलताच काही प्रवीण झेंडे कोण आहे? ती मला काय म्हणतो, तुझे बाहेरचे लफडे उघडे पडले असतील म्हणून तुझ्यावर वेळ आली, चांगलं राहा. अरे गू खाव्या ती जर केलं असताना लेकरं टाकून कधीची निघून गेले असते, लेकरं पण सांभाळे नसते. अरे लायकीत बोलत जा र, तुमची लायकी सध्या नाही मला बोलण्याची, त्यासाठी बोलायला लागलात. एकटी बाई दिसली की तिला वाटतेल ते बोलायचं, वाटतेल ते. अरे मी रिअल स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करायला आणि तुमच्यासाठी मूर्ख लोकांसाठी नाही आहे करत मी. माझ्यासारख्या निराधार परित्यक्तेसाठी करते मी, जे माझ्यासारखं स्ट्रगल करतायत, की मला जे अनुभव आला एकटेपणाचा किंवा एकटं राहून काय त्रास ते कुणाला वाईट हवंच नसती. मला काहीतरी तिथून त्रास होत होता, मला मानसिक शारीरिक छळ होता माझा, म्हणून मी ते सासर सोडलंय. मी हे सांगायचा प्रयत्न करते. आणि माझं जर लफडं छपडं काय असतं ना, तर मी अशा रात्री 12-12 वाजेपर्यंत नोकरी केली नसती. आज माझी तब्येत एवढी खराब आहे, एवढी डाऊन आहे, 5-5 मिनिटाला उलट्या येतात आहे मला, तरी मी नोकरीवर आहे. आत्ता कमेंट बघितली मी एका मूर्खाची, आणि ती दुसरी व्यक्ती कोण आहे त्याला पण रिप्लाय करते. थांबा एक मिनिट.